दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। अयोध्येनंतर सर्वात महत्त्वाचं मंदिर म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात कार्यक्रमांची तयारी सुरू आहे। यावर्षी उन्हाळ्याचा तडाखा जास्त असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून चांगल्या सुखसुविधा येथे पुरवण्यात आल्या। दरवर्षी श्रीराम मंदिरातर्फे रामनवमीचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता होत असतो। त्यानंतर दिवसभर हजारो भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेतात। यावर्षी श्री काळाराम मंदिराला मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मंदिर परिसरात सावली करता मंडपाची व्यवस्था केली। रोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहेत। यावर्षी गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या वासंतिक सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले। याविषयी अधिक माहिती दिली श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त पुजारी महंत सुधीरदासजी महाराज। वासंतिक नवरात्र महोत्सव श्री काळाराम मंदिर रामजन्म महोत्सवाची सर्व उत्सवाची तयारी ही पूर्ण झाली। येणाऱ्या रामजन्मभूमीच्या पार्श्वभूमीवरती नाशिकच्या काळारामामध्ये देखील अत्यंत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते। काळाराम मंदिर सर्व विश्वस्त मंडळ, त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन, नाशिक महानगरपालिका, आमचे सर्व व्हॉलेंटियर सहकारी अत्यंत चोख व्यवस्था या ठिकाणी ठेवून प्रत्येक भाविकाची त्या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था होईल अशी व्यवस्था या ठिकाणी आयोजित केलेली आहे। रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी सर्वात प्रथम प्रभू रामचंद्रांना अंतर्मातृका बहिर्मातृका पुरुष सूक्त न्यास विधीने पूजन संपन्न होईल। उत्सवाचे मानकरी आमचे बंधू राघवेंद्र बुवा पुजारी यांच्या हस्ते रामजन्म या ठिकाणी संपन्न होईल। आणि विश्वस्त अजय निकम यांनी देखील अधिक माहिती दिली। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आल्यानंतर या मंदिरामध्ये भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, तसेच राम भक्तांची अपेक्षा देखील मोठ्या प्रमाणात वाढली। त्यामुळे या वर्षी तर उत्सवाचं नियोजन करताना अतिशय बारकाईने नियोजन करण्यात आलेलं आहे। उन्हाचा दिवस असल्या कारणामुळे पूर्व दरवाजा असेल, दक्षिण दरवाजा असेल, उत्तर दरवाजा असेल, इथं मंडपाची व्यवस्था केलेली आहे। बॅरिकेडिंगची व्यवस्था केलेली आहे। असंख्य भाविक इथं येत आहे, त्यामुळे प्रत्येक भाविकाचं दर्शन सुलभ व्हावं, त्यामुळे त्याची व्यवस्था केलेली आहे। उत्सवाच्या काळामध्ये सामूहिक राम रक्षा स्तोत्र पठणाचा कार्यक्रम नुकताच या रविवारी पार पडलेला आहे। रोज दुपारी भजन असतं, त्यानंतर व्याख्यान असतं आणि रात्री 8 ते 10 या दरम्यानमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतात। यामध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून कलाकार येतात आणि इथं प्रभू रामचंद्रचरणी आपली सेवा सादर करतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात रामनवमीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि दिवसभर संपूर्ण भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाचा देखील लाभ घेता येणार आहे। संस्थेच्या वतीने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।